नमस्कार सर्वांना, हाऊसवाईफ मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। मी आज बनवणार आहे बेसन पिठाचे लाडू महालक्ष्मीच्या फराळासाठी। चला तर बनवूया बेसन पिठाचे मस्त लाडू। बेसन पिठाचे लाडू बनवण्यासाठी मी 2 गिलास बेसन घेतलं। बेसन व्यवस्थित चाळून घ्यायचं। बेसनामध्ये डाळ गिळ आपली दळण्यात राहिली असेल तर ती बेसनमध्ये येत नाही। याच्यामध्ये थोडासा खायचा सोडा टाकायचा। आपण भजे करतो का, भज्याला जसं आपण बनवतो बॅटर तसं बनवून घ्यायचं। याला मस्त पातळ असं बनवून घ्यायचं। जास्त पातळ पण नाही, जास्त घट्ट पण नाही, एका मध्यम असं आपण करून घेणार आहोत। खूप छान लागतात हे बेसनाचे लाडू अशा पद्धतीने बनवले की भजे फोडून। हे आता 10 मिनिटं झाकून ठेवायचं, तोपर्यंत चाचणी तयार करायची। चाचणी तयार करण्यासाठी मी 2 गिलास बेसन तर 2 गिलास मी साखर घेतली व आता गॅसवरती चाचणी तयार व्हायला ठेवली। तेल एका कढईमध्ये तेल घेतलं तापण्यासाठी। तेल चांगलं तापू द्यायचं। तेल तापल्यानंतर भजे आपण जसे बनवतो तसे हे आपण सर्व भजे बनवून घ्यायचे। या बेसनाचे सर्व भजे बनवून घ्यायचे। भजी मस्त खरपूस भाजून घ्यायचे, मस्त कुरकुरीत। हे भजे फोडून खूप छान बेसनाचे लाडू बनतात, खूप टेस्टी पण लागतात खायला। हे मी सर्व भजे तळून घेतले। मस्त भाजून घ्यायचे लाल रंग येईपर्यंत। हे बघा मी सगळे भजे करून घेतले। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याची बारीक पेस्ट बनवून घ्यायची। जास्त बारीक नाही करायचं, थोडंसं जाडसरच ठेवायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये, जास्त जाड नाही करायचं। सगळे मी मिक्सरमध्ये भजे काढून घेतले। याला व्यवस्थित चोळून चाळून घ्यायचं। याच्यामध्ये हे बघा चाचणी पण खूप छान झाली। चाचणीमध्ये इलायची पावडर टाकायचं। ही चाचणी अशी चेक करायची झाली का नाही ते। याच्यामध्ये पाण्यामध्ये घेऊन बघायची। असे गोळी जर झाली तर ही चाचणी तयार झाली अशी बघायची। थोडासा टाईम लागतो याला, 2-3 मिनटं। आता होतच आली आहे चाचणी। मस्त थोडीशी थंडी होऊ द्यायची, नंतर याच्यामध्ये टाकायचं। थोडं थोडं करून चाचणी सोडायची, थोडी थोडी करून सोडायची। पूर्ण चाचणी मी टाकून घेतली। याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। चाचणी सोडायची आणि पटपट मिक्स करून घ्यायचं। चाचणी थंडी झाली तोपर्यंत। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। याला मस्त थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं व्यवस्थित मिक्स करून। याला असं झाकून ठेवायचं जोपर्यंत लाडू वळायला येत नाही तोपर्यंत। थंड होऊ द्यायचं, नंतर याचे लाडू बांधायचे। बघा मी सर्व लाडू बांधून घेतले। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।